देशभरामधली राजकीय उलथापालथ पाहता आता पक्षांतर बंदी कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा विचार पुढे आलेला आहे, ज्यावरून सध्या राजकीय आरोप प्रत्यारोप रंगताना पाहायला मिळतात। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सगळ्यात जास्त चर्चा होते ती 10व्या परिशिष्टाची, अर्थात पक्षांतर बंदी कायद्याची। आता याच पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा करण्याचा विचार पुढे आला आहे। त्यासाठी संशोधन समिती नेमण्यात आली आहे। या समितीच्या अध्यक्षपदी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मुंबईत। महाराष्ट्र विधानसभा के अध्यक्ष राहुल नार्वेकर जी की अध्यक्षता में पुनः एक कमेटी गठित की है, तो 10वीं अनुसूची के उस नियम की समीक्षा कर सके। जो आवश्यक हो कानून में संशोधन करना हो, उसके लिए ये कमेटी सुझाव देगी ताकि हम संसद के अंदर कानून संशोधन में विचार कर सके। ज्या पक्षांतर बंदी कायद्याची चर्चा होतीये तो पक्षांतर बंदी कायदा नेमका आहे तरी काय? 1967 साली हरियाणातले एक आमदार गयालाल यांनी एका दिवसात 3दा पक्ष बदलले। तेव्हापासून या कायद्याची चर्चा सुरू झाली। जर कोणत्याही आमदाराने किंवा खासदाराने स्वतःहून आपल्या पक्षाचा राजीनामा दिला तर त्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होते। जर कोणताही निवडून आलेल्या आमदार किंवा खासदाराने पक्षाच्या आदेशाचं किंवा विचारसरणीचं उल्लंघन केलं तर या कायद्यानुसार त्याचं सदस्यत्व रद्द होतं। जर निवडून आलेल्या सदस्याने पक्षाचा व्हीप मानला नाही तर या कायद्यानुसार त्याचं सदस्यत्व रद्द होतं। पक्षांतर बंदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या समितीच्या अध्यक्षपदाची राहुल नार्वेकर यांच्यावर जबाबदारी दिल्यानं विरोधकांनी नार्वेकरांवर हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेंनी यावर निशाणा साधलाय। देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का? प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना ही नेमणूक करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणण्याचाच प्रयत्न समजावा लागेल। आम्ही सर्वोच्च न्यायालयाहून मोठे आहोत, आम्ही म्हणू तेच संविधान आणि म्हणू तोच कायदा यापुढे देशात असेल असे म्हणणारे कोणीही असले तरी त्याला डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल। अन्यथा देशात लोकशाहीची हत्या होऊन बेबंदशाही येईल। नार्वेकरांनीही उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं। उद्धव ठाकरेंचं माझ्यावरचं प्रेम जगजाहीर आहे, त्यामुळे याच्यावरती काय मी विशेष बोलू इच्छित नाही। त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आपल्याच सहकार्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे केवळ अशा लोकांकडनं अपेक्षित आहे ज्यांना आपल्या राज्याबद्दल किंवा आपल्या राज्यातील व्यक्तीबद्दल अस्मिता नाही आहे। स्वतः 10 पक्ष बदलणारे यावर काय निर्णय घेणार असा सवाल आता खासदार संजय राऊतांनी केला। काय महान माणूस आहे का? अभ्यास डॉक्टर आंबेडकरांनंतर हेच घटनाकार त्यांना सापडले का? हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करतायत ओम बिर्ला असं मी सांगतो। कारण जे संविधान निर्माण झालं आहे त्या संविधानानुसार हे सगळे आमदार हे बरखास्त व्हायला पाहिजे होते। इतकंच नाही तर गुन्हेगाराला न्यायाधीश झालेलं कधी पाहिलं आहे का हा मुद्दा उपस्थित करत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही टीका केली। पक्षांतर बंदी कायद्याचं सरळ सरळ उल्लंघन किंवा त्या कायद्याचा सगळा बिमोड करत इथे दिवसाढवळ्या लोकशाहीचा मुर्दा पडलेला आहे। अशाच माणसाला पक्षांतर बंदी कायदा समितीचा अध्यक्ष बनवणे हे खरं म्हणजे भाजपाने जाणीवपूर्वक नार्वेकरांना दिलेली बक्षीस आहे। दरम्यान विरोधकांचे हे आरोप भाजपनं मात्र खोडून काढले। एखादी गोष्ट जेव्हा आपल्या विरुद्ध गेली आहे त्या विरुद्ध गेल्यामुळे त्यांना सर्व लोक चुकीचे दिसतात। राहुल नार्वेकर अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत कर्तव्यनिष्ठ योग्य पद्धतीने कायदेतज्ञ असा व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्यांची झालेली निवड योग्यच आहे। पक्षीय राजकारणातील आयाराम गयाराम प्रवृत्ती कमी व्हावी, संसदीय लोकशाही अधिक निकोप व्हावी, विशेषतः सत्तेच्या राजकारणातील सौदेबाजीला आळा बसावा, जनादेशाचा अनादर करणाऱ्या वृत्तीला पायबंद बसावा या उद्देशानं पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात। पुढे 2003 मध्ये केंद्रात वाजपेयी सरकार असताना या कायद्यातील काही त्रुटी दूर करण्यासाठी 91वी घटना दुरुस्ती करण्यात आली।
पण आता तर या कायद्याचा पुनर्विचार करण्यासाठी समिती नेमल्यानं पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलं. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. स्पेशल रिपोर्टमध्ये इथे घेऊया छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.